दाडेगाव इथं एका तरुणानं सासूरवाडीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती। बेटको चौकीचे ASI मिलिंद शेजवळ यांच्याकडे सोपवण्यात आला होता। मात्र तपासात मदत करण्याऐवजी शेजवळ आणि त्यांचा सहकारी रायटर गणेश कुमावत यांनी फिर्यादी कुटुंबाला त्रास दिला। पुढे चौकशीचा ससेमिरा मागे लावणार नाही आणि केस मिटवायला मदत करू असं सांगून त्यांनी थेट 30,000 रुपयांची मागणी केली। बेटको चौकी परिसरात तडजोडीनुसार 10,000 रुपये घेत असतानाच ACBच्या पथकानं दोघांनाही रंगे हात पकडलाय। तक्रारदार यांचे दाजी यांनी घराशेजारील जंगलातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली असून उपनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती। त्यांची चौकशी चालू आहे। उपनगर पोलीस स्टेशनचा लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिरामन शेजवळ वय 55 वर्ष, राहणार विजन अकॅडमी मागे मिलिंद रो हाऊस नंबर 17 जेल रोड नाशिक रोड। तसंच दुसरा लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल गणेश मुकुंद कुमावत वय 38 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 18 कुलस्वामिनी अपार्टमेंट औटीमाळा सामनगाव रोड नाशिक रोड यांनी तक्रारदार यांना उपनगर पोलीस स्टेशनची बिटको चौकी इथं बोलावून तक्रारदारास सांगितलं की तुमच्या दाजीनं तुमच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असून तुम्हाला 30,000 रुपये द्यावे लागतील, नाहीतर आम्ही सरकारतर्फे तुमच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करू असं सांगून लाचेची मागणी केली। त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली होती। सदर तक्रारीची दिनांक 18/7/2026 रोजी पडताळणी केली असता पोलीस मिलिंद शेजवळ तसंच गणेश कुमावत यांनी तक्रारदार यांच्याकडे 30,000 रुपये लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याचं मान्य केलं। त्यानंतर सापळा कारवाईचं आयोजन केलं असता पोलीस शेजवळ यांनी तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपयाची लाचेची रक्कम पहिला हप्ता स्वीकारताना आरोपी यांना रंगेहात पकडण्यात आले। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची उल्लेखनीय कारवाई रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधित रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस हवालदार संदीप वनवे, पोलीस हवालदार योगेश साळवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे आदींनी केली आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज नाशिक रोड।